नमस्कार शिक्षक मित्र हो. पवित्र पोर्टलमधून शिक्षक भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक आशादायक दिलासादायक बातमी आहे. आजच 2 एप्रिलला एक नवीन शासन निर्णय झालेला आहे, ज्यामध्ये यापूर्वी झालेल्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. नेमकी ती सुधारणा काय करण्यात आलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या YouTube चॅनलला नवीन असाल आणि शिक्षक भरतीची तयारी करत असाल तर मॅथ विथ TR समेत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील ज्या काही नवीन अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत वेळेत आणि ऑथेंटिक पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, हा नवीन शासन निर्णय आज झालेला आहे. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत. आता नेमकी सुधारणा काय करण्यात येणार आहे ते बघूयात. बघा, महाराष्ट्र शासनाने हा शासन निर्णय काढलेला आहे 2 एप्रिल 2026, म्हणजेच आजच हा शासन निर्णय झालेला आहे. कशामध्ये सुधारणा करायचा आहे तर इथं दिलंय बघा, शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समक्रमांक दिनांक 20/1/2026, 20 जानेवारी 2026 ला एक शासन निर्णय झाला होता, ज्याच्यामध्ये मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय एकूण 50-50 असे 100 प्राधान्यक्रम आपल्याला देण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. म्हणजे 50 प्रेफरन्स आपण विथ इंटरव्ह्यू आणि 50 प्रेफरन्स आपण विदाउट इंटरव्ह्यू साठी देऊ शकतो, असा शासन निर्णय 20 जानेवारी 2026 ला झाला होता. त्याच्यानंतर वेगवेगळ्या शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या वेगवेगळ्या फाउंडेशन्सनी एक मागणी केली की आपल्याला प्राधान्यक्रमासाठी जागा वाढवून द्याव्यात, आणि त्यानंतर आज शासन निर्णय झालेला आहे जो त्याच्या संदर्भातच आहे. बघा, पुढे आपण बघूयात. संदर्भ 1 मधील शासन निर्णयातील परिच्छेद 1 येथील तक्त्यातील अनुक्रमांक 2 येथे लागू करावयाची तरतूद या स्तंभात खालील प्रमाणे तरतूद करण्यात आली आहे. जो काही आधीचा शासन निर्णय होता तो इथं आपल्याला वाचून घ्यायचा. आधी उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि उमेदवारास त्यांच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्रपणे असेल. हा आधीचा शासन निर्णय आहे. याच्यामध्ये मुलाखतीसह 50 आणि मुलाखतीशिवाय 50 अशा पद्धतीने आपण प्राधान्यक्रम देऊ शकत होतो. आता त्याच्यामध्ये सुधारणा काय करण्यात आलेली आहे ते बघा, खाली दिलेला आहे. 2 नंबरच्या सूचनामध्ये बघा, उपरोक्त तरतुदीऐवजी खालील प्रमाणे सुधारित तरतूद वाचण्यात यावी. काय सुधारणा केलेली आहे बघा, उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. म्हणजे आपल्या क्वालिफिकेशन नुसार ज्या ज्या ठिकाणी जागा रिक्त आहेत त्या सगळ्या जाहिराती आपल्या लॉगिन वरती आपल्याला दिसणार आहेत. पुढे काय म्हटलंय बघा, तथापि मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. तसेच मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. इथं बघा, आता सेपरेट आपल्याला माहिती दिलेला आहे. तर काय म्हटलेलं आहे, पहिल्यांदा म्हटलेलं आहे मुलाखतीशिवाय 100 जागा आणि मुलाखतीसह 50 जागा प्राधान्यक्रम आपण देऊ शकणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण आता 150 प्राधान्यक्रम देऊ शकणार आहे. बघा, विदाउट इंटरव्ह्यू 100 आणि विथ इंटरव्ह्यू 50 या पद्धतीने आपण एकूण आता 150 जागांसाठी प्राधान्यक्रम देऊ शकणार आहे. आणि हा शासन निर्णय आज झालेला आहे. पुढे म्हटलेला आहे, सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा जो काही नंबर दिलेला आहे, हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. नक्कीच शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हा एक दिलासादायक शासन निर्णय आहे. यापूर्वी फक्त 50 प्रेफरन्स आपल्याला लॉक करता येत होते, पण आता 100 आणि 50 मुलाखतीशिवाय 100 आणि मुलाखतीसह 50 असे एकूण आपल्याला 150 प्राधान्यक्रम प्रेफरन्स लॉक करता येणार आहेत. अशाच पद्धतीच्या नवनवीन शासन निर्णयाचा अर्थ, शिक्षक भरती संदर्भात नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना जे शिक्षक भरतीची तयारी करतायत
त्यांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.